सो हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज मी मराठीत बोलणार आहे कारण आपण चाललो आहे आत्ता मराठा एंटरप्रेन्योर असोसिएट ह्या एक्झिबिशनला, जे की पुण्यात आहे ॲग्रिकल्चर ग्राउंडला. आणि मी आता तिकडे चाललो आहे. सो लेट्स सी काय आपले मराठा लोक, एंटरप्रेन्योर लोक काय करत आहेत ॲक्च्युली आणि काय त्यांचा बिझनेस आहे. लेट्स सी. तुम्हाला घेऊन जातो तिकडेच डायरेक्ट. Welcome to MEA, the International Business Expo of 2026. खूप भयंकर अशी गर्दी आहे इथं आणि यायला सतत लोकांना त्रास होतो. सो ते थांबलेत गाईड करायला. आणि इकडं आपण आलो तर आपल्याला शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते सगळ्यात आधी. आणि इकडनं असा एक्सपो चालू होतो. सो आपण आता आलो आहे BVG लाईफ सायन्स लिमिटेड या स्टॉलवर आणि आपण विचारू त्या मॅमला. ते आता डॉक्टर आहेत. मॅम, तुमचं गुड नेम? नमस्कार, डॉक्टर अर्चना शिंदे. मी कन्सल्टंट आहे BVG लाईफ सायन्सेस, जी आपली फार्मा हर्बल प्रॉडक्ट्स जे आपण बनवतो, रिसर्च आणि डेव्हलपमेंट कंपनी आहे, ज्याच्यामध्ये आपण अराऊंड 96 प्रॉडक्ट्स आतापर्यंत आपण बनवले, जे की प्युअरली हर्बल आहेत. ह्याच्यामध्ये कुठलेही मेटल नाही आहेत. स्पेशालिटी आमच्या कंपनीची ही बाकीच्या कंपन्यांपेक्षा ही आहे की याच्यामध्ये प्युअरली रिसर्च बेस्ड हर्बल प्रॉडक्ट्स आहेत, जे आपण नॅनो टेक्नॉलॉजी वापरून बनवतो. याच्यामध्ये कुठलेही मेटल ड्रग्ज नाही आहेत ज्याच्यामध्ये टॉक्सिसिटीची भीती असते. सो हे प्युअरली सेफ आणि व्हेरी फास्ट ॲक्टिंग असे हे औषधं आहेत. वेगवेगळ्या आजारांवर आपण संशोधन करून ही औषधं बनवली आहे, ज्याच्यामध्ये कॅन्सर, डायबिटीज, हार्ट केअर, पार्किन्सन्स, अल्झायमर अशा वेगवेगळ्या आजारांवर ही वेगवेगळ्या प्रकारची 96 औषधं आतापर्यंत आपण संशोधन करून मार्केटमध्ये आणलेली आहेत. आणि हा किती वर्षापासून ब्रँड आता आहे मार्केट? अराऊंड 2014 पासून आपण हा ब्रँड सुरू केला आहे. आम्हाला संशोधनालाच 10 वर्ष लागली, कारण हे आपलं टायअप जे आहे आमच्या कंपनीचं हे येल युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्यासोबत आहे. त्यामुळे सगळ्या औषधांचं संशोधन हे तिथल्या जे मार्गदर्शक आहे त्यांच्या कोलॅबरेशनमध्ये आपण हे सगळे प्रॉडक्ट्स बनवतो. आणि आत्ता आपण मार्केटमध्ये एक कोविडनंतर 2019 पासून आपण पेशंट बेस्ड प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. आणि किती सक्सेसफुल केसेस आहेत आपल्याकडे आता ह्या प्रोडक्ट्स? ॲक्च्युली आकडा सांगताना ॲज अ डॉक्टर म्हणून मी सॅटिस्फाईड असेल, पण हा आकडा खरंच खूप घाबरवणारा पण आहे. कॅन्सर जे पेशंट आहेत हे दिवसेंदिवस प्रचंड वाढतात आहे. अराऊंड मागच्या 1-2 वर्षात मी साधारण 4,000 ते 5,000 पेशंट जे कॅन्सरचे पेशंट आहे त्यांच्यासाठी आपण ही औषधांची तजवीज केलेली आहे आणि खूप छान रिझल्ट्स पेशंटला मिळालेले आहेत. आणि एक साधा छोटा मेसेज तुम्ही काय द्याल कस्टमर्सला? माझा एक साधा मेसेज आपल्या सगळ्या लोकांसाठी हाच असेल की आजार होईपर्यंत आपण वाट नको बघूया, आपण प्रिव्हेंटिव्हवर जास्ती काम करूया. कारण असं म्हटलेलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर, म्हणजे आजार होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून जर ही औषधं आपण जर वापर केला तर आपल्या तब्येतीला ही चांगली मेंटेन ठेवते आणि प्रतिकारशक्ती मेंटेन ठेवून ही आजारापासून आपल्याला वाचवते. सो आपण आत्ता आलो आहे इंडियाज फर्स्ट इंडस्ट्री फोकस डिग्री प्रोग्राम BVGकडनं आणि त्यांच्या स्टॉलला आपण आता आलो. त्यांच्याकडे आपण त्या प्रोग्रामची माहिती घेऊयात. आणि जर कोणी 12वी पास झाला असेल आत्ता किंवा कोणी बघत असाल की पुण्यात तुम्हाला कुठला कोर्स करायचा आहे किंवा चांगला कोर्स कुठला आहे, तर तुम्ही नक्कीच ही माहिती ऐका, तुम्हाला खूप कामात पडेल. सुदर्शन भालेराव, सिनियर मॅनेजर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. नमस्कार सर्वांना. तर आपले 2 कोर्सेस आहेत. एक BA फॅसिलिटी अँड सर्व्हिसेस मॅनेजमेंट, जो हा कोर्स जो वर्किंग प्रोफेशनल्स आहेत जे काम करत आहेत, 12वीपर्यंत शिक्षण झालं आहे पण आता पुढे जॉब करत आहेत आणि परिस्थितीनुसार शिक्षण करू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांचं डिग्रीचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. BA फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्या. वाईल वर्किंग यू कॅन कंप्लीट दिस डिग्री. फक्त आपल्याला ऑनलाईन काय क्लासेस अटेंड करायचे आहेत आणि प्रॅक्टिकलचं जे पण आहे आणि प्लेसमेंट सर्व काही BVGतर्फे प्रॅक्टिकलची ट्रेनिंग BVGतर्फे दिली जाते. आणि त्यांचा कोर्स डिझाईन वगैरे विद्यापीठासोबत UGC अप्रूव्ड जो कोर्स आहे आम्ही विद्यापीठासोबत डिझाईन केलेला आहे, तो की BA फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस डिस्टन्स एज्युकेशन आहे वर्किंग प्रोफेशनलसाठी. आणि आपला दुसरा कोर्स आहे BBA इन फॅसिलिटी अँड सर्व्हिसेस मॅनेजमेंट, जो की रेग्युलर कोर्स आहे. त्यासाठी विद्यार्थी आपल्याला रेग्युलर विद्यार्थी जे की 12वी नेमकेच पास झालेले आहेत, दोज हू आर लुकिंग फॉर द डिग्री इन फॅसिलिटी मॅनेजमेंट, इट्स अ करियर अपॉर्च्युनिटी फॉर एव्हरीवन.
and once you get the admission in BBA in Facility and Services Management, BVG will take care of your placements and your internship as well. So I would request everyone, those who have passed 12th, please visit our website, visit BVG India Limited and take the admissions. Thank you. थोडीशी माहिती द्या की हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही असणार आहे. जो BBA जो कोर्स आहे, BBA जो पुणे विद्यापीठासोबत आपण टायअप केलेला आहे, पुणे विद्यापीठासोबत आपण जो डिझाईन केला आहे, तो कम्प्लिटली ऑफलाईन कोर्स आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच तो कोर्स होणार आहे. पण स्पेशली वर्किंग प्रोफेशनलसाठी आम्ही डिझाईन केलेला आहे BA इन फॅसिलिटी अँड सर्व्हिसेस मॅनेजमेंट कोर्स. हा कोर्स आपण ऑनलाईन पद्धतीने डिस्टन्स एज्युकेशन पद्धतीने रन करतो. यामध्ये फक्त तुम्हाला एक्झामला जावं लागतं आणि ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट असा आहे की इवन तुम्हाला जर इंग्लिश जरी येत नसेल तर हा कोर्सचे उत्तरं तुम्ही प्रश्न जरी इंग्लिशमध्ये असेल, उत्तरं तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. म्हणजे एवढी फ्लेक्सिबिलिटी आपण इथे एक तर फ्लेक्सिबिलिटी तुमच्या टायमाची असेल, तुमच्या टायमानुसार लेक्चर ऑनलाईन होतील. फक्त प्रॅक्टिकल आणि एक्झामसाठी तुम्हाला BVG इंडियाच्या कॅम्पसमध्ये किंवा विद्यापीठाच्या सेंटर्स जे आहेत, YCMUचे 8 सेंटर आहेत, तिथे जाऊन यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे जे पण सेंटर्स आहेत तिथे जाऊन तुम्ही देऊ शकता. आणि आपण डिग्री कुठली प्रोव्हाइड करतो याला? भारतीय विद्यापीठची पुणे युनिव्हर्सिटी आहे की यशवंतराव चव्हाण? एक BA फॅसिलिटीची यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची डिग्री आहे आणि BBAची डिग्री जी आहे ती पुणे विद्यापीठाची आहे. ओके. UGC ॲफिलेटेड डिग्रीज आहेत. ह्या डिग्री झाल्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊ शकता, सर्व देऊ शकता.
Welcome to MEA, the International Business Expo of 2026. सर, सो बेसिकली जरा आपल्याला ह्या प्रॉडक्टबद्दल आणि या कंपनीबद्दल जरा माहिती द्या आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना आणि आपल्या भारताला, की काय आपली कंपनी एक्झॅक्ट काम करते आणि आपल्याकडे जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपण कशासाठी बनवतो आणि काय त्याचा यूज होतो. ओके, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी सांगेल की माझं नाव पवन पाटील आणि मी ह्या नेव्ही लिमिटेडमध्ये ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून काम करतो आणि ॲज वेल ॲज मी प्रोजेक्ट्स इंजिनियर म्हणून पण काम करतो. सो त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला एक बेसिक माहिती सांगतो, याचा ओव्हरव्ह्यू सांगतो की आमचा पर्पज काय इथे लावण्यामागे. सो हे जे आम्ही स्टॉल इथे लावलेला आहे, तर याचा पर्पज एकच आहे की त्यामध्ये आपल्याला इंडिजनायझेशन आणि मेक इन इंडिया याचा इनिशिएटिव्ह म्हणून आपण जे यूथ्स आहे आपले त्याच्यामध्ये अवेअरनेस गेली पाहिजे की डिफेन्स सेक्टर हे किती इम्पॉर्टंट आहे आजच्या काळामध्ये. कारण जे ग्लोबल टेन्शन्स आहेत आपल्याकडे आता जे रायजेस होत चालले, सो त्यामुळे आपल्याला जे यूथ एंटरप्रेनर्स आहेत त्यांनी पुढे यावं आणि आपल्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करावा, कॉन्ट्रीब्यूट करावं, त्यांचे टेक्नॉलॉजीज, त्यांचे विचार आणि त्यांचे बिझनेसेस जे असतील ते, त्याच्यामुळे आपण ग्रो होणार आणि आपला देश पण ग्रो होणार. आपण इनडायरेक्टली आपण जरी गव्हर्नमेंटमध्ये काम करत नसलो तरी आपण एक बाहेर एक छोटासा मीन्स लाईक सपोर्ट करू शकतो आपण गव्हर्नमेंटला. आपण हे या प्रकारे काम करू शकतो. सो मी तुम्हाला आता एक आमचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडी आता माहिती सांगतो. सो ते थोडीशी सो फर्स्टली हे आहे आपले रॉकेट. मीन्स लाईक हे ऑल जे आहेत ते डेमो पीस आहेत. ओनली गन्स आणि ते गन्स जे आहेत ते आपले ओरिजिनल आहेत. हे रॉकेट्स आहेत ते डेमो पीस. सो हे आपला ग्रुप आहे नेव्ही लिमिटेड म्हणून. त्याच्यामध्ये डिफरंट डिव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये एक कर्मयोगी डिव्हिजन आहे, एक नेव्ही लिमिटेड डिव्हिजन आहे, एक नेव्ही डिफेन्स एरोस्पेस आहे, एक नेव्ही स्पेस आहे आणि एक नेव्ही मॅरीटाईम आहे. सो त्याच्यामध्ये आपण हे सर्व प्रोडक्ट जे आपण जे बनवतो ते इथे आपण डिस्प्ले करतो आहोत आता. सो बेसिकली हे आहे आपलं पिनाका सिस्टम, सूर्या लॉन्चर पिनाका सिस्टम. त्याचं कंट्रोल सिस्टम्स आहे आणि याच्यावरनं आपण हे पूर्ण जे आपले रॉकेट्स आहेत जे आपण टार्गेट्स करायचे, आपण जे टार्गेट्स करायचे आहेत, सो ते टार्गेट्स आपण इथून कंट्रोलिंग करू शकतो. त्याला कंट्रोल सिस्टम असं बोलतात आपण. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो इथे हे आहे आपलं सूर्या लॉन्चर, जे की आता लास्ट टाईम 26 जानेवारीला जी परेड झालेली आहे आपल्या राजपथवरती, सो तिथे आपण हे डिस्प्ले केलं होतं सूर्या लॉन्चर. सो करंटली आपण याच्यावरती वर्क करत आहोत आणि आपल्याला याची ऑर्डर्स पण मिळाली आहेत जे की आपण गव्हर्नमेंटला डायरेक्टली आपण ते मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला सप्लाय करणार आहोत. हे आहे सूर्या लॉन्चर. त्यानंतर सर आपल्याकडे आहे सॅटेलाईट. रिसेंटली ही आपल्या स्पेस डिव्हिजनच्या अंडरमध्ये येते. सो रिसेंटली आपण याच्यावरती वर्क करत आहोत आणि याच्यासोबत आपण एक कंपनी आहे जी की स्कायरूट म्हणून, त्याच्यासोबत आपण टायअप केलेलं आहे. हे आणि त्यांच्याकडनं आपण यांचे एक्सपर्टाईज आणि आपण काही पार्ट्स याचे इम्पोर्ट करत आहोत आणि काही इंडिजिनियसली बनवत आहोत इथे, जे की आपल्याला स्कायरूट जे डिव्हिजन आहे कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी, सो ती आपल्याला हेल्प करणार आहे त्यामध्ये. आणि नंतर काही कालांतराने आपण विदिन अ इयर आपल्याला 1 ते 2 सॅटेलाईट्स लॉन्च करायचे जे की स्पेशली ओनली फॉर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्ससाठी असणार, जे की प्रायव्हसीसाठी. त्यानंतर आपल्याकडे आहेत सर शेल्स मीन्स हे जे आहेत ते आपल्या अटॅक्स, जे तुम्हाला गन्स माहिती असणार, बफर्स गन्स किंवा अटॅक्स गन, त्याच्यामध्ये आपल्याला हे आयडिया असेल की 155 mm शेल जे की आपण अटॅक्स गनमध्ये यूज करतो, जे की लास्ट टाईम जे तुम्ही सर्वांना माहिती असेल की 1999मध्ये कारगिल वॉर जेव्हा झालेला तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे शेल्स यूज केलेले. आणि त्याची आता आधी गव्हर्नमेंटने रूल्स होते की त्याच्यामध्ये आपण करू शकत नव्हते, मीन्स रूल्स अँड रेग्युलेशन होते की त्याच्या प्रायव्हेट सेक्टर आपण एंटरफेअर करू शकत नव्हते. बट रिसेंटली त्यांनी जे रूल्स अँड रेग्युलेशन चेंज केले त्यानंतर आपण प्रायव्हेट सेक्टर म्हणून त्याच्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि आता हे आपण बनवण्यात चालू केले आहे. तो याचा प्लांट जो आहे तो आपला शिर्डीला आहे. शिर्डीला आता नवीन एक्सपान्शन होत आहे, तिथे आपल्याला हा 300 एकरचा प्लांट होत आहे. सो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ही जी आपली गन आहे ही आहे 7.62 × 51 mm ॲसॉल्ट रायफल उग्रम, जे की आपण जॉईंट व्हेंचरने बनवली आहे. त्याची थोडीशी टेक्नॉलॉजी आपण DRDOकडनं घेतली आहे आणि बाकी आपण जे पूर्ण पार्ट्स आहेत याचे ते पूर्ण आपण इंडियनियसली डेव्हलप केले आहेत जॉईंट व्हेंचर म्हणून. त्यानंतर
ही जी गन आहे ही CQB कार्बाईन, हिला क्लोज क्वार्टर बॅटल CQB कार्बाईन असं बोलतात, कारण याचा कॅलिबर जो आहे तो कमी आहे. याचा कॅलिबर आहे 5.56 × 45 mm कार्बाईन. सो या दोघा गन्समध्ये जो डिफरन्स आहे तो एक बेसिकली डिफरन्स म्हणजे की ही आहे, हिची रेंज इफेक्टिव्ह रेंज आहे 200 मीटर्स, ज्यामध्ये आपण किल करू शकतो कोणाला. आणि ही जी गन आहे ही ॲसॉल्ट रायफल, याच्यामध्ये आपण 500 मीटरपर्यंत जे आपण टार्गेट आहे त्याला हिट करू शकतो प्रोबॅबिली. दोघांचे वेट्स डिफरन्स आहेत. त्यानंतर त्याची मॅगझिन कॅपॅसिटी वेगळी आहे दोघांची. आणि हे स्मॉल आर्म्सच्या अंडरमध्ये येतात गन्स. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपले जे मिसाईल्स आहेत की आपण आता मिसाईल्समध्ये पण काम करणार आहोत. आता रिसेंटली आपले जे आहेत JVs किंवा टायअप जे आहेत ते झालेले आहेत, गव्हर्नमेंटकडून आपल्याला ऑर्डर्स आलेली आहेत. सो त्यानंतर आपण आता याच्यामध्ये काम करणार आहोत, जे की मॉर्टर्स आहेत. त्यामध्ये 120 mm चा मॉर्टर आहे. त्यानंतर आपले ब्रह्मोस मिसाईल आहे आणि पिनाका रॉकेट लॉन्चर्स आहे, ज्याचे की लॉन्चर्स तुम्ही रिसेंटली बघितले. आणि इकडे पण आपण एक डेमो पीसेस म्हणून ठेवलेले आहेत रॉकेट लॉन्चर्स म्हणून. सो ते आता आपण त्याच्यावरती वर्क करत आहोत डे बाय डे. जसं की आपल्याला त्याचे ऑर्डर्स मिळणार तशा प्रकारे आपण त्याच्यावरती वर्क करत आहोत. त्यानंतर सर हे आहे मॉर्टर. हे याचा जो कॅलिबर आहे तो आहे 120 mm गायडेड मॉर्टर म्युनिशन, याला बोललं जाते. कारण हे जे टॉर्पिडो म्हणून यूज करतात आपण, हे अंडर वॉटर नेव्ही फॉर नेव्हल पर्पजेस आपण यूज करू शकतो हे. आणि याच्यामध्ये पण आपला नवीन प्लांट आता ओपन होत आहे एक रत्नागिरीला. सो तिथे मॅरिटाईममध्ये आपण काम करणार आहोत याच्यावरती. हे जे आहे आपले डेमो पीस आहेत, हे आणि ते आपण दोन डेमो पीस ठेवले आहेत तिथे. सो हे डेमो पीस का येते, कारण ॲक्च्युली व्हेकल्स हे खूप मीन्स लाईक लार्ज याच्यामध्ये असतात. सो त्यामुळे आपण डेमो पीस ठेवले आहे. बट ॲज ॲक्च्युअल असे सेम डेमो पीस असणार, आपले प्रॅक्टिकल पीसेस असणार. त्याच्यामध्ये रॉकेट लॉन्चर्स मीन्स लाईक पिनाका सिस्टम मीन्स काय की त्याच्यामध्ये आपले रॉकेट्स असणार की जे टार्गेटला हिट करणार काही मीन्स लाईक किलोमीटर्सवरती, मीन्स लाईक हंड्रेड्स ऑफ किलोमीटर्सवरती. त्यानंतर ते हिट करणार प्रॉपरली टार्गेटला. त्यासाठी आपण आता याच्यामध्ये पण एंट्री घेतलेली आहे आणि आता याच्यावरती आपलं वर्क करत आहोत. आता मी ह्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे की ही आहे 214 mm पिनाका मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टम. मीन्स ही पूर्ण सिस्टम आहे ज्याच्यामध्ये की आपले जे ट्रक्स आहेत हे आपल्याला BEML, जी आपली इंडियन गव्हर्नमेंट संस्था आहे BEML, ती आपल्याला ट्रक्स बनवून देते. त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये पण काम करणार आहोत. त्याचे काही पार्ट्स आपण इंडिजिनाईज करणार आहोत आपल्या कंपनीजमध्ये, निव्ही लिमिटेडमध्ये. आणि आपण आता हे बेसिकली आपण टरेट सिस्टम आणि पिनाका रॉकेट लॉन्चर याच्यावरती आपण खूप महत्त्वाचं आता काम करत आहोत. कारण हे दिस इज द हार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट, कारण हे त्याचा हार्ट आहे. सो त्याच्यामुळे हे याच्यावरती आपण काम करत आहोत आता. आणि आता रिसेंटली आपल्याला ऑर्डर पण मिळाली आहे खूप छान आपल्याला. हे पण त्याचाच एक सिमिलर डेमो पीस त्यासाठीच आम्ही ठेवलेलं आहे की ते मॅक्सिमम आपण जी माहिती आहे, जे इन्फॉर्मेशन आहे ती आपण आपल्या आजूबाजूची सराउंडिंग आहे त्यांना आपण देऊ शकतो की डिफेन्स म्हणजे काय आणि डिफेन्समध्ये काय काम चालते आणि डिफेन्समध्ये किती इम्पॉर्टन्स आहे आजच्या काळामध्ये. ही जी सिस्टम आहे ही आहे सूर्या लॉन्चर आणि सेम ॲज अ पिनाका लॉन्चर. ही जी आहे ती सूर्या लॉन्चर आहे आपली. सो हे सूर्या लॉन्चरमध्ये बेसिकली आपण आता डिझाईन करत आहोत हे स्ट्रक्चर. हे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे स्ट्रक्चर आणि जे सूर्या लॉन्चरचे जे बाहेरील आवरण आहे मीन्स लाईक बाहेरील मटेरियल आहे कार्ट्रिज, सो ते आपण आता इथे आपल्या कंपनीमध्ये आपण मॅन्युफॅक्चर करणार आहोत. आणि त्याचे ड्रॉइंग्स किंवा जे असेल मीन्स लाईक टेक्निकल TOT बोलतो आपण त्याला, ते सर्व आलेली आहे. त्याच्यावरती आता आपलं काम चालू आहे आणि लवकरात लवकर आम्ही ते इंडियन आर्मीला डिलिव्हर करणार आहोत. बेसिकली मी तुम्हाला आता थोडंसं लॉन्चरबद्दल सांगणार आहे की लॉन्चर म्हणजे काय असते. लॉन्चर मीन्स काय की जो प्लॅटफॉर्म की ज्या प्लॅटफॉर्मवरती आपले मिसाईल्स आपण रन करू शकतो किंवा आपण त्याच्यावरनं आपण मिसाईल लॉन्च करू शकतो, त्याला बोलतो आपण मिसाईल लॉन्चर. की आता हे जे दोन लॉन्चर आहेत हे मल्टी बॅरल लॉन्चर आहे एक आणि एक पिनाका लॉन्चर आहे. हे दोघांमध्ये फरक एवढाच का याच्यामध्ये एक मीन्स लाईक जे मिसाईल्स असणार ते आपले नॉर्मल मिसाईल्स असणार आणि जे दुसरे पिनाका लॉन्चर आहे त्याच्यामध्ये ओन्ली पिनाका मिसाईल्सच आपण यूज करू शकतो आणि तेच आपण त्याच्यावरनं फायर करू शकतो. सो दोघांची टेक्निकलिटी खूप आहे बट ते थोडं कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे त्या गोष्टी नाही सांगू शकत. बट बोथ आर मीन्स लाईक अ स्ट्रक्चर. हे एक स्ट्रक्चर फ्रेम आहे आणि याच्यावरती आपण खूप चांगल्या प्रकारे आणि आपले जे देशाचे जे हित आहे किंवा मेक इन इंडियाचं जे इनिशिएटिव्ह आहे त्याला आपण सपोर्ट करत आहोत. ह्या गोष्टी इंडिजिनायसली बनवून 80% टोटली 80 to 90% आपण ट्राय करत आहोत की जे भारतामध्येच बनले गेले पाहिजे आणि ते लवकरात लवकर आपण आपल्या भारताला किंवा आपल्या गव्हर्नमेंटला आपण सपोर्ट करता आला पाहिजे. आणि त्यामुळे आपला देश खूप वरती जायला हवा, स्टेप बाय स्टेप वरती चढायला हवा, डेव्हलप व्हायला हवा. त्यासाठी आपण प्रयत्न चालू आहेत. एक छोटासा वाटा आहे.